तुकोबांच्या पालखीचं हे तिसरं गोल रिंगण आपण पाहतोय। मानाचा जो अश्व आहे तो सध्या रिंगण घालतोय आणि त्याच्या मागोमाग हे सगळे वारकरी आता धावा करतील। तुकोबांच्या पालखीचं हे जे गोल रिंगण आहे ते तिसरं गोल रिंगण आहे आणि ते आता पार पडतंय। हजारो वारकऱ्यांची उपस्थिती या गोल रिंगणाच्या निमित्तानं आपल्याला दिसते। अवघ्या काही तासांपूर्वीच तुकोबांच्या पादुकांचं सराटीमध्ये शाही निरास्नान पार पडलं आणि ही पालखी आता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते। मात्र त्याआधी तुकोबांच्या पालखीचं हे तिसरं गोल रिंगण पार पडताना आपण पाहतो। थेट जाऊया या वारीचे अपडेट घेण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश जगताप यांच्याकडे। निलेश, आता पुढचा प्रवास कसा असेल? कस्तुरी, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं मानाचं तिसरं गोल रिंगण या ठिकाणी संपन्न झालं हे दृश्य आपण पाहतोय। अश्वांची नेत्रदीपक दौड पाडण्यासाठी या ठिकाणी लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली होती। आज सकाळी निरास्नान संपन्न झाल्यानंतर हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालाय। काल संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालाय, सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन। आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं हे मानाचं तिसरं जे रिंगण आहे पुढच्या सदाशिव माने विद्यालयाच्या प्रांगणात हे संपन्न झालंय आणि आता हा पालखी सोहळा याच विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मुक्कामी असणार आहे। तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधलं पहिलं गोल रिंगण आज दुपारी पुरंदवडे या ठिकाणी संपन्न होणार आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये 3 रिंगण आतापर्यंत गोल झालेली आहेत। मात्र संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अजून एकही गोल रिंगण संपन्न झालेलं नव्हतं। आज पहिलं गोल रिंगण पुरंदवडे या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळणार आहे आणि आता दोनही पालखी सोहळे हे सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेत। पंढरी समीप आल्याची भावना सध्या वारकऱ्यांच्या मध्ये पाहायला मिळते। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं रिंगण संपन्न झाल्यानंतर सध्या या रिंगण मैदानामध्ये फुगडी असेल, उड्या असतील, फेर असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे नेत्रदीपक अशी ही दृश्य आहेत आणि तुकोबांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण पार पडलंय। निलेश, वारीचे सगळे अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।